कठीण परिश्रमाचे फळ. एका छोट्या गावात एक मुलगा होता. त्याचं नाव राहुल. राहुल अत्यंत गरीब कुटुंबात जन्मला होता, पण त्याचं मन मात्र खूप मोठं होतं. त्याच्या वडिलांनी शेतात काम करून कुटुंबाचं पालनपोषण केलं, पण तेवढं पुरेसं नव्हतं. त्यामुळे राहुलला देखील काम करावं लागायचं. त्याने शिकण्याची इच्छा मात्र त्याच्या मनात खोलवर रुजवली होती. राहुल नेहमी शाळेत प्रथम यायचा. शाळेचे शिक्षक त्याच्या मेहनतीवर खूप खुश होते, पण त्यांना माहीत होतं की राहुलच्या घराची परिस्थिती खूप कठीण आहे. त्यांनी राहुलला अनेकदा सांगितलं की राहुल, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नकोस. तुझी मेहनत तुला यशाच्या शिखरावर नेईल. राहुलला या गोष्टीचं पूर्ण भान होतं. शाळेच्या वेळेनंतर तो शेतात काम करत असे, पण त्याचा अभ्यास कधीच चुकवत नसे. तो रोज रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असे आणि सकाळी लवकर उठून शाळेत जात असे. त्याच्या मनात एकच स्वप्न होतं, शिक्षणाच्या जोरावर आपल्या कुटुंबाला गरिबीच्या अंधारातून बाहेर काढायचं. शाळेत नेहमीप्रमाणे परीक्षेचा दिवस आला. राहुलने कष्टाने अभ्यास केला होता, पण परीक्षा देताना त्याला कशात तरी कमी वाटत होतं. त्याला असं वाटत होतं की आपण आणखी काहीतरी करू शकलो असतो. तरीही त्याने आपलं सर्वस्व झोकून दिलं. परीक्षा झाल्यावर त्याने आपल्या परीक्षेचं फलावर पूर्ण विश्वास ठेवला. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आणि परीक्षेचा निकाल लागला. राहुलने संपूर्ण गावाचं नाव उजळवलं होतं. तो शाळेत पहिला आला होता. गावातील सगळे त्याचं कौतुक करत होते. राहुलला एका मोठ्या शहरातल्या शाळेत प्रवेश मिळाला आणि त्याच्या शिक्षणाचं पुढचं पाऊल उचललं. राहुलची ही कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यावर मात करण्यासाठी मेहनतीची आवश्यकता आहे. कठोर परिश्रमाचा फल नक्कीच गोड असतो. आपल्या स्वप्नांच्या मागे लागल्यास आपण कुठलाही अडथळा पार करू शकतो. राहुलने आपल्या जिद्दीच्या जोरावर यश मिळवलं आणि त्याच्या यशाचा प्रवास आपल्याला सांगतो की यशाचा रस्ता नेहमीच सोपा नसतो, पण त्यावर चालणाऱ्यांसाठी तो मार्ग खूप मोलाचा असतो.